पिंपरी चिंचवडमधील क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद खान याला बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर आता अनेक तक्रारी बाहेर यायला सुरुवात झाली आहे। अजून एका मुलीने आज तक्रार केली आहे, त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आता मोठा असल्याचं प्रथमदर्शनी समोर येते। 10 वर्षापूर्वी हाच नौशाद शेख बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली होती। यावेळेला मात्र पोलीस प्रशासन आणि सर्व हिंदुत्ववादी संघटना यामध्ये उतरल्या असून उत्तर प्रदेशप्रमाणे कारवाई मागणी होते। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा यात उतरली असून त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन चपळावगावकर यांनी। नेमकं काय सांगाल, या गुन्ह्याची व्याप्ती किती मोठी आहे? मुळात ज्यावेळेस आपल्या सर्वांना 2014ची घटना कळली, 2014मध्ये ज्या विद्यार्थिनीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्याच्यानंतर त्याला 7 दिवसांची पोलीस कस्टडी झाली आणि त्याच्यानंतर त्याला बेल मिळाली, पण ती केस अजूनही सुरू आहे। पण 2014 नंतर ते 2024मध्ये आत्ता जी केस दाखल झाली ती 2024मध्ये झालेली आहे। या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या कॅम्पसमध्ये जवळजवळ हजारो विद्यार्थिनी शिकून गेलेले आहेत। तर कदाचित या विद्यार्थिनींचं सुद्धा त्या दृष्टिकोनातून आता पोलीस तपास करत आहेत आणि आत्ता साधारण पोलिसांनी काउन्सिलिंग केल्यानंतर बऱ्याचशा मुली याच्यामध्ये पुढे येतात आहेत। जर हा तपास आपण 10 वर्ष मागे जाऊन केला आणि त्या प्रत्येक वर्षी ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी जर आपण संपर्क करून पोलिसांचं आता ते काम सुरू आहे, तर याच्यातनं अजून फार मोठ्या धक्कादायक घटना आपल्याला समोर येतील। बजरंग दल एकीकडे त्यांची जी अन्यायाच्या विरोधात लढण्याची एक वेगळी स्टाईल आहे, ती स्टाईल गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी बघायला मिळत नाही आहे। काय सांगाल, आणि नौशादची मोडच काय आहे या सगळ्यामध्ये? नौशाद शेखची मोडच आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। तो एक जिहादी वृत्तीचा माणूस आहे। त्यांनी जे काही प्रकरणं केलेली आहेत ती त्यांनी हिंदू धर्मातील मुलींना नासवायचा प्रकार केलेला आहे। आणि तुम्ही जे सांगितलं की बजरंग दल त्यांच्या स्टाईलने उत्तर का देत नाही आहे, मी मगाशी सांगितलं पोलीस इथले चौबे सर असतील, चौबे सरांशी आमचा संवाद चालू आहे। चौबे सर व्यवस्थित त्या प्रकरणाचा तपास करत आहे। आम्हाला जिथे कुठे वाटेल आम्ही आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांना निवेदन देणार आहे की ज्या प्रकारे तुम्ही मीरा भाईंदरला अशा जिहादी वृत्तीच्या माणसांच्या घरावरती बुलडोजर चालवला, तो या नौशाद शेखचा मुळासकट त्यांनी येथे किती संपत्ती कमवलेली आहे त्या संपत्तीची आयकर विभागामार्फत चौकशी व्हावी व ज्या प्राधिकरणामध्ये त्याचं घर आहे त्या घरावरती बुलडोजर चालवावा। सचिन चपळावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।